विरोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत तमाशाचा करार या ठिकाणी या वडगाव कांदळीच्या गावकऱ्यांनी केलाय। आणि नेमका कसा करार झालाय, तमाशा फळ मालक आपल्यासोबत संभाजीराजे जाधव आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, या वर्षीचा तमाशा हा जो सीझन आहे हा कसा आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगला आहे की वातावरण कसं आहे नेमकं? अतिशय निखळ असं वातावरण तमाशा सृष्टीला आहे। ज्याचा तमाशा गोड आहे त्यांना चांगल्या प्रकारची सुपारी मिळते। आणि आसपास नारायणगावच्या जे कार्यक्रम झालेले आहेत, कार्यक्रम पाहून कार्यक्रम ठरवणारी मंडळी आहेत। वडगाव कांदळी म्हणजे नारायणगावचाच एक भाग असल्यामुळं त्यांनी आम्हाला आज पहिल्यांदाच त्या अतिशय मानाच्या ठिकाणी सुपारी दिलेले। दरवर्षी कोटी रुपयांमध्ये या तमाशा पंढरीमध्ये उलाढाल होते। दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी काही फरक आहे की? 100% फरक आहे। तमाशा पंढरी म्हटलं जातं आणि नारायणगावमध्ये अनेक ऑर्केस्ट्रा आणि लावण्यांची बोर्ड लावली जातात। त्याच्यामुळे आमच्या छोट्या तमाशावरती खूप गदा आलेली आहे। आमच्या महिलांचे फोटो रावटीमध्ये लावायचे नाही, पण गावच्या काही नेते मंडळाचे असल्यामुळं त्या ऑर्केस्ट्राच्या बोर्डावरती तरुण मुलीचे फोटो असल्यामुळं ते तरुण मुलींचे फोटो पाहिले की गावातली आता मुलं राहिली नाहीत, ती कार्टी झालेली आहेत। तिने ती बघितलं की लगेच फोन लावतात आणि ते तमाशा ते ऑर्केस्ट्रा घेऊन जातात। त्यामुळे छोट्या तमाशावरती त्याचा खूप परिणाम झालाय। त्याचा ग्रामस्थांनी खूप नारायणगावचा विचार करणं गरजेचं आहे। नक्कीच आपली खंत ग्रामस्थ ऐकतीलच। गोडगावचे काही ग्रामस्थ तमाशा ठरवण्यासाठी आलेले आहेत। माझ्यासोबत सर आहेत। काय सांगाल सर, कसं आहे वातावरण यंदा गावामध्ये? कशा पद्धतीने तुम्ही यात्रा भरवता? सालाबादप्रमाणे याही वर्षी आमचे ग्रामदैवत बिरोबा महाराजाचा यात्रा उत्सव संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि देणगीतून होत असतो। याही वर्षी आमची या बिरोबा महाराजाची यात्रा जी आहे 7, 8 आणि 9 अशा 3 दिवस त्या ठिकाणी आहे। त्याच्या अगोदर एक अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि 7 तारखेला सप्ताह संपल्यानंतर 8 तारखेला दिवसभर बैलगाड्याच्या शर्यती आणि संध्याकाळी यावर्षी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्या तमाशा क्षेत्रामध्ये ज्यांचं एक अग्रगण्य नाव घेतलं जातं ते अंजलीराजे नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा करार ग्रामस्थांनी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी केलेला आहे। पहिलंच वर्ष आहे। त्यांची कला आमच्या सर्व ग्रामस्थांना जर आवडली तर पुढच्या काळामध्ये देखील आम्ही या पार्टीला संधी त्या ठिकाणी नक्कीच देणार आहोत। दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सव हा उन्हाचे दिवस भरपूर आहेत, तरी देखील लोक वेळ काढून या यात्रा उत्सवामध्ये 100% सहभागी होतील अशी सर्व आम्हाला ग्रामस्थांना अपेक्षा आहे। नक्कीच यात्रा सीझन आहे, तमाशा गावोगावी भरतायत, लोकसभेची निवडणूक देखील आहे, तरी देखील हा उत्साह, हा यात्रेनिमित्त असलेला गावकऱ्यांचा उत्साह हा टिकून आहे। आणि नक्कीच या संभाजीराजे जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षीपेक्षा तमाशाला चांगले दिवस या ठिकाणी आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि नक्कीच ही तमाशा कला ग्रामीण भागातील जनतेला एक करमणुकीचं साधन म्हणून किंवा आपल्या दिवसभरात थकलेल्या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी, एक जीवनात आनंद येण्यासाठी काही दिवस का होईना, काही क्षण का होईना या तमाशाच्या माध्यमातून गावकरी किंवा एक कलारसिक हसत असतात आणि या तमाशाचा आनंद लुटत असतात। तमाशा ठरवण्यासाठी खास बीड जिल्ह्यातून, आष्टी तालुक्यातून ही मंडळी आलेली आहेत आणि यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने तुमच्याकडे यात्रा भरते आणि तुम्ही या तमाशा पंढरीमध्ये किती वर्षापासून येतात? आम्ही गेले 25 वर्षापासून येतो। आमचं गाव आष्टी तालुक्यातील लिमगाव बोडका आहे। आमच्या गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी आम्ही अशी इथे नारायणगावला तमाशा ठरवला। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आम्ही इथे येतो। किती वर्षापासून येत आहे? गेली जवळ 25-30 वर्षापासून येतो। जसं आम्ही समजा यात्रेच्या कारभारात वगैरे आहेत, सगळे नवीन सरपंच, उपसरपंच सगळे असे प्रत्येक वर्षी आम्ही 20 जण येतो आम्ही। जर तुम्ही कशा पद्धतीने यात्रा भरता, म्हणजे वर्गणी, गावातली वर्गणी काढता की कसं करता? लोक वर्गणी गावात जमा करून, आमच्या इथं रोकडेश्वराचं प्राचीन असं मंदिर आहे, द्वादशीला यात्रा असते आमच्या इथं। लोक वर्गणी गोळा करून आम्ही यात्रेच्या दिवशी छबिनाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी आमच्या इथं तमाशाचा कार्यक्रम असतो। आर्थिक गणित कसं आहे, म्हणजे तुमच्या यात्रा भरवल्यानंतर किती जणांना रोजगार मिळतो किंवा काय अशा काही गोष्टी करतात का? तमाशा कलावंत असतो, तमाशा कलावंतांचं हे असतं, तमाशा कलावंत येतो ते बी पोटा करता बाराटा हिंडत असतात, त्यांचंही हे होतं। आणि एक गावचा एक उत्सव असतो, जे जागृत देवस्थान असतं, ते कुठेतरी वर्षातून एकदा त्या देवाचा उत्सव साजरा करतो। ही फार पूर्वीपासूनची चालत आलेली परंपरा आहे। नक्कीच उत्सवानिमित्त
यात्रेमध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थाच्या गाड्या असतील, पाळण्या असतील, या लोकांना देखील रोजगार मिळण्याचं साधन म्हणजे या यात्रा जत्रा असतात. आणि नक्कीच या यात्रा जत्रामुळे एक गावातलं गाव पण टिकतं आणि एक उत्साह वाढतो आणि एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी गावकऱ्यांना मिळते. तमाशा कला पंढरी नारायणगावमध्ये आपण आहोत आणि माझ्यासोबत एक तमाशा फडमालक पप्पू मुळे मांजरवाडीकर, तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशाचे फडमालक माझ्यासोबत आहेत. यावर्षी कसं आहे सीझन, काय सांगाल? यावर्षी सीझन चांगला आहे दुष्काळाच्या मानाने आणि आचारसंहिता बी चालू आहे, तरी सीझन चांगला आहे. लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आजच्या दिवशी कमीत कमी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 100 ते 150 पावत्या होतात सगळ्या रावट्यात मिळून. त्यामुळे ह्या वर्षीचा सीझन चांगला आहे. साधारण दरवर्षी 4 ते 5 कोटी रुपये उलाढाल होते म्हणजे संपूर्ण सीझनची. यावर्षी त्याच्यात वाढ होईल का? नाही, ह्या वर्षी त्याच्यात वाढ होऊ शकत नाही, कारण दुष्काळ भयंकर मोठा आहे. त्याच्यामुळे यावर्षी काही त्याच्यात वाढ होऊ शकत नाही. पण आम्हाला एक अंदाज आहे की साधारण 5 ते 6 कोटी रुपयांची उलाढाल या तमाशा पंढरमध्ये नक्कीच होईल. याबाबत काय वाटतं? सध्या कसं आहे, तमाशाची आवड ही लोकांमध्ये आहे, पण आचारसंहितेमुळं टायमिंगचा थोडा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. त्याच्यामुळं लोकांनी एक दिवस ऑर्केस्ट्रा, एक दिवस तमाशा असं ठेवलेलं आहे. ऑर्केस्ट्रा का ह्या वर्षी कल जास्त झालेला आहे लोकांचा. विठाबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरीमध्ये आपण आहोत. या नारायणगावमध्ये अतिशय सुंदर अशा वातावरणात या ठिकाणी तमाशाच्या रावठ्या उभारलेल्या आहेत आणि या तमाशाच्या रावठ्यांमध्ये आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तमाशा ठरवण्यासाठी गावागावातील पुढारी, गावागावातील नेते मंडळी किंवा यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी या ठिकाणी येथे येत असतात आणि आपल्या गावच्या यात्रेनिमित्त तमाशा ठरवत असतात. म्हणून नारायणगावला या तमाशा पंढरी असं संबोधतात. आणि या तमाशा पंढरीमध्ये काही गावागावातील पुढारी, गावकरी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीने ही यावर्षी निवडणूक देखील आहे लोकसभेची आणि यात्रा देखील आहे. एकाच वेळी सगळे आलेले आहेत, लग्नसराई देखील आहेत. काय भावना आहे त्यांच्या आपण जाणून घेऊया. दादा, मला सांगा, तुमच्या गावची यात्रा, तुमचं गाव कोणतं आणि कशा पद्धतीने तुम्ही यात्रेचं नियोजन केलेलं आहे? सालाबाद प्रमाणे आम्ही सर्व गावसरी बुद्रुकचे ग्रामस्थ आहोत. यात्रा कमिटीच्या वतीनं गुढीपाडव्याच्या दिवसाच्या मीटिंग झाल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ तमाशा ठरवण्यासाठी नारायणगाव या ठिकाणी येतो आणि एक वर्षातून एक दिवस तमाशा गावाचा व्हायला पाहिजे अशी प्रत्येक ग्रामस्थांची अपेक्षा असते. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आम्ही आज सकाळपासून या ठिकाणी आलेलो आहेत. बऱ्याचशा रावट्या या ठिकाणी फिरलो. ज्या ज्या पद्धतीने तारखा खाली होत्या त्या तारखांना चौकशी केली आणि ते करता करता तमाशा ठरवून आम्ही लोक गावी निघालेलो आहोत. कोणता तमाशा ठरवला आपण आणि सुपारी किती? आम्ही शकुंतला ताई दादो कराडकर यांचा लोकनाट्याचा तमाशा आज 30 तारखेला 30/4/2024 रोजी अवसरी बुद्रुक या दिवशी षष्टीच्या दिवशी ठेवलेला आहे. आणि साधारणतः तमाशाची सुपारी आपण विचारली तर जे नामांकित तमाशे कोणाचे 2.5 लाख, कोणाचे 3 लाख रुपये अशी सुपारी आहे. पण गावच्या ग्रामस्थांना परवडेल अशा बेसवर आम्ही 1.5 लाख रुपयाला तमाशा ठरवून गावी निघालोय. आचारसंहितेचा काही परिणाम होईल असं वाटतं? उलट आचारसंहिता असल्या कारणानं जे यात्रेच्या वेळेस जे गोंधळ गडबड होत असते ना, ते उलट यावेळेस कमी होईल. आणि यात्रा म्हणल्यानंतर प्रत्येक माणूस हा हौशी, गौशी, नवशी सर्वजण असतात. यात्रेमध्ये हौशी असतात, गौशी असतात, नवशी असतात आणि ह्या सगळ्यांना घेऊन गावची यात्रा असते. ग्रामदेवताची यात्रा असते, त्यामुळे ती ग्रामदेवताची यात्रा ही चांगली होत असते. अजूनही आपण काही तमाशा कलावंत किंवा तमाशा मॅनेजरना भेटणार आहोत. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत काही युवा ग्रामस्थ आहेत जे गाव पुढारी आहेत. सध्या यात्रा कमिटीचे पंच कमिटीमध्ये ते आहेत आणि या ठिकाणी नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये आम्रपाली पुणेकर यांच्या रावटीमध्ये आलेले आहेत. तुम्ही यंग दिसताय, यंग आहेच तुम्ही, पण तुम्ही तमाशा ठरवण्यासाठी आलेले, कारण आताचा जो यंग वर्ग आहे किंवा युवा वर्ग आहे तो ऑर्केस्ट्रा किंवा गौतमी पाटीलच्या फॉलोअर्स मध्ये असतो. तर नक्की या तमाशाबद्दल तुम्हाला कशी आवड? आम्हाला तमाशा आवडतो. आता जुनी रूढी परंपराची आमच्या गावात काही वृद्ध म्हातारी लोक आहेत, त्यांना आवडतं तमाशा. सकाळची हजेरी वगैरे बघायला त्यांना. तुम्हाला नाही आवडत? आम्हाला आवडतं, पण आम्हाला तमाशाच आवडतं. ऑर्केस्ट्रा नाही आवडत आम्हाला. ही कलाकारांची कला बघायला आम्हाला आवडते. तमाशामध्ये नेमकं काय आवडतं? तमाशामध्ये बतावणी, वग, गण, गवळण, सगळंच कॉमेडी, गण, गवळण सर्व छान करतो. आवडतं आम्हाला, आवडतं. आवड आहे. माझ्यासोबत राजू बागुल, आम्रपाली पुणेकर यांचे मालक उपस्थित आहेत. यावर्षी कसं सीझन आहे आणि काय सांगाल या तमाशाबद्दल?
सर्वप्रथम तुमचे चॅनलचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही लोककलावंतांना पहिल्यापासूनच आश्रय देत आलेला आहात आणि सरनेहमीच लोककलावंतांना जीव लावतात आणि त्यांचं नेहमी मनोगत घेतात, त्यांना आश्रय देतात. तुम्ही एक सांगू इच्छितो की तमाशाला चांगले दिवस आलेले आहेत की तरुण वर्ग सुद्धा ऑर्केस्ट्रा एवढं डिजिटल मनोरंजन चालू असताना सुद्धा तमाशाकडे लोक खूप प्रेमाने बघतात आणि आजही तो वर्ग आहे की तमाशाकडे लोक यात्रा म्हटलं की तमाशा या अशा दृष्टीने बघतात. म्हणून जोपर्यंत देवाची यात्रा चालू आहे तोपर्यंत तमाशाला अजरामर आहे, त्याला मरण नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तमाशे दिवस चांगले आहे. नक्कीच लोककला म्हणजे तमाशा आणि तमाशा म्हणजे लोककला. या लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन हे घडत असतं. आजच्या युवा पिढीला देखील या तमाशाबद्दल तेवढंच आकर्षण आहे जेवढं जुन्या पिढीला आहे.